कर शिवम आणि विपुल ही जोडी मैदानामध्ये आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला सिलिमी डॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त इथे सिंगल श्री गणेश ओपन झालाय. प्रणव भोपी या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी T1 मध्ये त्याचा अस्त्र बाहेर काढलाय. शिवम आणि विपुल ही जोडी मैदानामध्ये आरंभिक आणि एवन जोडी म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिला जातो. टीम नावाली टीमच्या माध्यमातून P1 मध्ये गोलंदाजी करत असताना प्रणव भोपीला आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस वेट अँड वॉच चेंडू चालला डीप फाईन लेग सीमा रेषे लगत गोलीच्या वेगाने गोलीगत चारण विपुल पाटीलच्या बॅट्स मधून दमदार शानदार चारण आपण पाहिलं. वेट अँड वॉच नजरेचा जबरदस्त खेळताना होता. स्लोवर पद्धतीने प्रणव भोपीने हा चेंडू फेकला होता. गोलंदाज सज्ज. यावेळेस हा फटका नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. लेग बाईचा इशारा तो पंचांचा. तत्पूर्वी इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. धाव फलकावरती धावसंख्या पाहिल्या गेल्या ते एकूण 6. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. चालला चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चारण शानदार 4 संघाची धावसंख्या धावफलकावरती आली. ते मात्र दुहेरी अंकामध्ये 10 धावा. एका दशकामध्ये धावसंख्या पाहतो. शेवटचा बॉल प्रणव भोपी. यावेळी बॅटची कडा शॉट फाईन लेगला. इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. तो मात्र शिवमला परतावं लागेल. बेंगलोर कन्याकुमारी शोका आहे त्याला फिरायचा. विजय पाटीलच्या जोडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. 4 बंगल्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. धन्यवाद. मंचकावरती आगमन होते आदरणीय सन्माननीय टॅक्सिंग व्यक्तिमत्व क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व दीपक शेठ या ठिकाणी आले. दीपक दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं विकेट फलंदाज बाद. शुभमचा खेळ संपुष्टात. विपुल पाटील आणि विराज पाटील इथे खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाजामध्ये परिवर्तन. निशांतचा अस्त्र P2 मध्ये काढलाय. टीम खुशी 11 रीडगर टीम. वेगवान चेंडू परंतु चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहेत. इथे चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. सौरभ होते त्या ठिकाणी. यांनी फलंदाज या ठिकाणी बाद झाले. ते मात्र विपुलला परतावं लागेल. कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ऑडी त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो म्हणजे एकविरा माऊलीचा. त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो माझ्या एकविरा माऊलीचा. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त करतोय गोलंदाज निशांत. शांत केलाय फलंदाजाला. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय.
प्रणव येत आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता, खूप चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न P2 मध्ये गोलंदाज करतायत. डान्सिंग डाऊन, बॅटची कडा, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टी रक्षकाच्या पाठी जे क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगली कामगिरी करत असताना त्यांना देखील खूप लक्ष केंद्रित करून क्षेत्ररक्षण करावं लागतं, कारण ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श होतो तेव्हा वेग त्याचा डबल होत असतो. गोलंदाज तयार. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये नव्हता. सौरभ आहे, थोडेसे फंबल क्षेत्ररक्षण सौरभचं. थ्रो तितकी चांगले, 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरसावतो. एकूण धावसंख्या एका डझनामध्ये पाहिली गेली तब्बल 12 धावा. 2 गडी गारद झाल्यात, ते मात्र जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली. पुढील चेंडू निशांत षटकातील. जबरदस्त तडाखा, ताकदीचा प्रचंड वापर, परंतु मिस टायमिंग झालाय. फलंदाजाचा खेळ संपलाय. प्रणवला मात्र परतावं लागेल. जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांतरी गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. नवीन येणारा फलंदाज साई. 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. खूप उल्लेखनीय कामगिरी करत असताना गोलंदाज निशांतचं मी कौतुक करेन. सुरेख गोलंदाजी, ज्या पद्धतीने संघनायकाने त्याच्या खांद्यावरती भरोसा दाखवला, किती भरोसा लायक इथे गोलंदाजी तो साकारत असताना 2 फलंदाजांचा गाशा त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून होताना आपण पाहिला. साई पाटील आलेत नवीन फलंदाज, विराज पाटील. दोन्ही फलंदाजाचा मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी इथे सज्ज असताना विराज आणि साई पाटील या ठिकाणी स्ट्राईकिंगला. दांडी गुल, एष्टा उद्ध्वस्त, नजर हटी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद. साई पाटीलला मात्र परतावं लागेल. फलंदाज त्याने बाद केल्या, धावसंख्या खर्च केल्यात. 5 चेंडूमध्ये गोलंदाज निशांतनं एकूण 3 फलंदाजाचा गाशा गुंडाळला गेला, परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार हा गोलंदाज. विकेट हॅट्रिक संपादित करणार का हा गोलंदाज? गोलंदाज सज्ज निशांत. समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी दुसऱ्या षटकाचा इथे खेळ समाप्त होत आहे. एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिली श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली टीम जाऊन टेपते. एकूण 13 या धावसंख्येवरती फलंदाज बाद झाले, ते मात्र 4. रायगड सामना, ठाणे विरुद्ध रायगड क्रिकेट सामना 26 जानेवारीला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांतरी गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट. 13 धावा आहे धाव फलकावरती, 4 फलंदाज बाद झाले. काय गोलंदाजी मी नक्कीच कौतुक करेन. निशांतनं या षटकाचा विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेत. 3 धावा गोलंदाजी मार्कवरती येतील. गोलंदाज प्रणव ओपी.
दुसरा स्पेलमध्ये असं वाटलं होतं कदाचित तिसऱ्या षटकामध्ये आपण प्रणवला पाहणार, निशांतला आपण पाहणार होतो, परंतु हे प्रणव देखील तेवढ्या ताकदीचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये जरी त्याने P1 मध्ये 10 धावा दिल्या तरी त्याने एक फलंदाज जरूर बाद केलाय. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय, तत्पूर्वी 13 धावा. हो, इथे फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे वाईटची खून पंचांच्या दिशेनं करत असताना प्रणव भोपी इथे गोलंदाजी करतायत. धावफलक धावसंख्या 14च्या घरामध्ये आपण पाहतोय. 50+ धावा तुम्हाला बनवावे लागतील या मैदानावरती. चांगला फटका, जबरदस्त फटका, नेत्रदीपक फटका, डीप मधून जाता चेंडू, 1 बाउन्स, डीप मिड विकेटला क्लिअर करा, दन दन करा चेंडू, आउट ऑफ द पार, ओव्हर द लाईन, ओव्हर द लॉब. शरण की ज्यांच्या माध्यमातून नेट सेवा उपलब्ध झालेली आहे त्यांचंही ते आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. लेग बायचा इशारा तो पंचांचा. मेलेल्या चेंडूवरती 1 धाव, सिंगलच्या बरोबर संघ जाऊन ठेपतो. 1 धाव संख्या, धाव बलकावरती 19. प्रणव भोपी गोलंदाजी करत असताना इथे चांगली गोलंदाजी प्रणव भोपी करण्याचा प्रयत्न जरूर करत आहे. 19 धावा धाव बलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर विराज पाटील स्ट्राइक एंड वरती. हो, यावेळेस वेग होता परंतु लाईन खराब. वाईट शिकून पंचांच्या दिशेने करत असताना बोनसच्या स्वरूपात मी म्हणेन खऱ्या अर्थानं जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाने टीमला धावा या ठिकाणी येतात. 2 दशकामध्ये धावा आहेत 20. चांगला फटका, जबरदस्त तडाखा, चेंडू चालला डीप लॉंग ऑफच्या वरनं आलेला खणखणीत दणदणीत ब्रँडेड 6 रन. नंबर 6260 नंबर 6260 अरे नंपुरी काय षटकार, गरज होती षटकाराची. विराच्या बॅट्स मधून विराट खेळी करत असताना 26 धावा. पुन्हा एकदा फसवा चेंडू स्लोवर केला. चांगला चेंडू फेकला. इथे लगेच ग्रेट कमबॅक करून दाखवतोय हा गोलंदाज प्रणव भोपी. धावसंख्या 26च्या घरामध्ये आहेत. एकूण चेंडू फेकून झाले त्या प्रणव यांच्या षटकातील 5. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना फसवा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर केलाय. चांगला व्हेरिएशन आहे, अगदी फिंगर रोल खूप चांगला. एक बायच्या सुरुवात पंचांचा इशारा तर सिंगलच्या बरोबरीनं षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते. एकूण धावसंख्या धाव फलकावरती जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ जाऊन टेबल आहे 27 वरती. 4 गडी गारत, 27 रन, लॉस ऑफ 4 विकेट टीम नावाली. तर थँक्स साईराज, इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. आदरणीय नानादादा पोरजी या आपला साक्षी ट्रॉफीच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सन्मान केला जाईल. नानादादा पोरजी, रेवन वावेकर, गणपत पाटील निगू आणि दीपक भोईर इनामपुरी. उमेश मालिया शांततेचे प्रतीक डान्सर यांच्या शुभ हस्ते नाना पोरजी यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय उमेश पोरजी यांच्या शुभ हस्ते नाना पोरजी यांचं पुष्पगुच्छ आणि साक्षी स्टारचं जे गौरव चिन्ह आहे भिंतीवरील घड्याळे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले जात आहे. त्यानंतर रेवन वावेकर, गणपत पाटील निगू यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या उमेदादा या आपण गणपत पाटील साहेब निगू एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचाही आपण साक्षी ट्रॉफीच्या माध्यमातून पुष्पगुच्छ आणि भिंतीवरील घड्याळे गौरवचिन्ह देऊन स्वागत करावं. त्यानंतर रेवणदादा वावेकर, या रेवणदादा वावेकर यांचा यथोचित सन्मान डान्सर गावचे शांततेचे प्रतीक उमेश माली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल दीपक भोईर इनामपुरी. या दीपकदादा या आपला सन्मान केला जाईल. आणि उदयदादा घरत ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, या उदयदादा आपला सन्मान केला जाईल.
ओ टू कॉमेंट्री बॉक्स साईराजे. धन्यवाद. 3 षटकांचा इथे बाजू खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 10 बॉलवरती पाहिली 27 वरती 4 फलंदाज इथे बाद झालाय. गोलंदाजीच्या मार्क वरती रोशन कडूचा अस्त्र फास्ट केला जाय. आपल्याला आज एक संघ पुढे सरकावायचा आहे. रोशन कडू स्ट्राइक एंडला विराज पाटीलला आपण पाहतोय. लेग ब्रेकरचा हा सुलतान चिडावेच्या लाटांवरती कॅच होण्याची शक्यता. यस पकडला जेल. संपलाय विराजचा खेळ. समालोचक एकनाथ भगत साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं आणि शांतता संघटना पनवेल तालुका अध्यक्ष राजाबाई भोईर आपलंही सहर्ष स्वागत. सर्वांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करू. या ठिकाणी आपण पाहतोय गायकर सर या ठिकाणी अर्धी सेना आपण पाहिली तर नावाली टीमची अर्धी सेना मैदानाच्या बाहेर. मिडल ऑर्डरमध्ये आता चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. उर्वरित आपल्या हातामध्ये चेंडू उरलेत ते फक्त 11. तुम्हाला आता 45+ रन्स इथे बनवावेच लागते कारण समोर असणारा एक ताकदवर संघ आपण या ठिकाणी पाहतोय. खुशी 11 रेडगर संघ. तर आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ कार्यार्थ आपण पाहतोय साक्षी स्टार एंटरप्राइजेसचे सर्वच आदरणीय सन्माननीय सतीदादा म्हात्रे यांचे ते बाचे आहेत. प्रथमेश या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. ओव्हर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये गॅप भरपूर मोठा. धाव संख्येचा नाही तोटा. मिळतील 4 रन. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय. असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई. असा दिलाचा थँक्यू. या ठिकाणी आपण प्रथमेशची बॅट पकडण्याची शैली जरा वेगळीच बघतोय. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न होता पण तो पंच आमच्या दिशेने सांगतात की चेंडू खराब आहे. वाईट चेकून करत असताना संघ जाऊन टेपतं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 32. ज्या पद्धतीने चौकार येतात षटकार येतात त्या पद्धतीनं आमचा 13वा खेळाडू रुद्र पाटीलच्या चेहऱ्यावरती एक स्मित असे आम्ही पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये हा चेंडू येत नाही आहे कारण गोलंदाज तितका धारदार आहे. रोशन कडू एक अनोखी अंदाजमध्ये प्रथमेशचा खेळ या मैदानावरती आपण पाहतोय. रोशन कडू गोलंदाजी करतात. बॅट कट जरूर बॅटला स्पर्श झाला होता ब्रश झाला होता चेंडू. रोशन कडू यांच्या षटकातील पुढील चेंडू चांगली गोलंदाजी. 33. बॅटच्या रडारमध्ये एक ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू चाललाय तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छुमंतर. प्रवीण गायकर आयोजनाला हाय एक नंबर. कॉमेंट्री वाला प्रवीण गायकर आयोजनाला हाय एक नंबर. आहे रायगड जिल्ह्याची शान वाकडी गावाचं नाव केलं महान. आहे रायगड जिल्ह्याची शान. क्या बात आहे. डीजे मास्तर आमचे बंधुतुल्य मित्र संपूर्ण रायगडामध्ये नामवंत समालोचक म्हणून त्यांची अख्ख्या ख्याती प्रसिद्ध आहे. ते आमचे मित्र गायकर सर या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. अगदी जबरदस्त संगीत डीजे मास्टरनी त्यांचं सॉन्ग जरूर लागलेत तर डीजे मास्टर तुमचं देखील आम्ही आभारी आहोत. 39 धावा आहेत धावा फलकावरती. हो सुरेख लेग ब्रेकरचा हा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटना गोलीच्या वेगानं गोलीची रफ्तारनं चेंडू सीमा पार होत आहे. 1 बाउन्सचा रन.
धावसंख्या आपण विचार केला, एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तर 43 धावा आहेत धावफलकावरती. 4 षटकांची खेळ इथे समाप्त झाले. मी म्हणेन एक सन्मानजनक धावसंख्या, कारण या ठिकाणी पाहिला तर नावाली टीमची गोलंदाजी खूप भारदस्त आहे. खूप चांगली गोलंदाजी सातत्याने ते करत असतात प्रत्येक मैदानावरती. संदेश भोईरचा अस्त्र बाहेर अंतिम षटकामध्ये स्लोवर आणि खऱ्या अर्थानं पाहतोय ते टार्गेट सेट करणारा षटक असेल. समोरच्या दिशेने फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. डावखुऱ्यातच आहे की विस्फोटक खेळाडू, परंतु आता 6 चेंडूमध्ये नक्कीच इथे मोठी बोलीभाषा इथे त्याला मात्र बोलायची आहे. 43 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज संदेश भोईर इथे सज्ज असताना पहिलाच बॉल प्रथमेशसाठी. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला एक धाव सहजरित्या, पुन्हा दुसरीचा प्रयत्न होत नाही आहे. एकच धावेवरती समाधान व्यक्त केला जाईल आणि एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 44. सुरेख आज या स्पर्धेचा 3रा दिवस आपण या ठिकाणी पाहतो. सातत्याने जबरदस्त गुणलेखनाची भूमिका आपल्या संपूर्ण कांद्यावरती घेणारे आमचे व्यक्तिमत्व आहेत. राहुल पोरजी, तुमचं देखील मनापासून आम्ही आभारी आहोत. खूप चांगला प्रयत्न, असंच प्रयत्न करत चला आणि अशाच कार्याची आम्हाला गरज आहे. 44 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्जा. लाईन पाहावी लागेल. इथे आमच्या पंचमच्या दिशेने वळतायत आणि दर्शवतात की चेंडूची लाईन खराब आहे. वाईट चिकून 46 धावा माफ करा 45 धावा धावफलकावरती. कुणाल पाटील आणि प्रथमेशची जोडी मैदानावरती. कुणाल वैयक्तिक धावसंख्या पाहिल्या कुणालच्या तर 16. हाफ ट्रॅकर होता, चेंडू चालला हवा के साथ साथ और घटा के संग संग चेंडू सीमा पार षटकार. त्याचे पिता श्री नारायण म्हात्रे आणि माता द्वारका म्हात्रे उभी पाठीशी आहे सदैव त्याची पत्नी वैशाली म्हात्रे. भाग्यशाली माता पित्याचं, भाग्यशाली माता पित्याचं वर्णन करावं काय. या षटकाराच्या बरोबर टीम नावाले टीमच्या 50 धावा कंप्लीट होऊन स्कोर बुक वरती धावसंख्या आखले गेले ते मात्र 51 धावसंख्या धावफलकावरती. चांगली धावसंख्या. गोलंदाज सज्ज संदेश यांच्या षटकातील पुढील चेंडू कुणालसाठी. हो यावेळीच वेग होता, परंतु लाईन खराब. पंचामच्या दिशेने वळतायत, दर्शवत आहेत की या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा बनत चालल्यात. 52 धावा धावफलकावरती. हाणामारीचा षटक आहे. 2 चेंडूमध्ये या गोलंदाजांना 9 धावा खर्च केल्यात. टार्गेट सेट करावा लागेल. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत कुणाल पाटील आणि त्यांच्या जोडीने साथ देत आहेत प्रथमेश. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करत असताना गोलंदाज संदेश, समोर फलंदाज कुणाल. हो यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंच सांगतात की स्टंपच्या वरनं गेले कदाचित चेंडू. येस, रिव्ह्यू आहे प्रत्येक संघासाठी. एक रिव्ह्यू असेल, बॅटिंग रिव्ह्यू आहे. तर नक्कीच या ठिकाणी पंच असतील टीव्ही अंपायर आणि या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी घेतली आपल्या कांद्यावरती किशोरदादा पोरजी, वंडर बॉय, टीम ऑफ द धानसर. सध्या तरी धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 52 धावा धावफलकावरती. संदेशची गोलंदाजी इथे चालू असताना प्रथमेश आणि कुणाल पाटील ही जोडी मैदानावरती खेळत असताना जिंकणारा संघ, यामधून जिंकणारा संघ नक्कीच फाईट करेल किरोले टीम सोबत. येस, टीव्ही अंपायरचा कॉल आहे तो व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला बॅटिंग टीमचा. अगदी समोरच्या दिसणे बघा, दूध का दूध पाणी का पाणी. येस, लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू डिलिव्हर झाला. क्रिटिकल मुवमेंट होती. हा देखील लाईन खराब. पुन्हा एकदा वाईट, कारण हा पार्ट टाइम गोलंदाजाचा अस्त्र बाहेर निघाला गे काय, कारण प्रॅक्टिसची कमतरता जाणवते पूर्णपणे संदेश गोलंदाजीच्या माध्यमातून. 54
54 धावा आहेत धाव फलकावरती. 4 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका लावून ती कार्पेट चेंडू झाला. ऑन साइड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धाव संख्या अब तक 56. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. संतोष शेठ पाटील डायगर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि संजय दादांचे बघा परमबंधू आहे ते मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बॅटच्या रडार मध्ये बघतच कर रागानं षटकार मारले. या वागानं दमदार शानदार रुबाबदार षटकार. तालुक्याला रायगड जिल्ह्याला नाव एकच. वाढदिवस गाजतय इनामपुरी गावाला. आमच्या संजय म्हात्रेचा वाढदिवस गाजतय खारघर शहराला. संधीचं सोनं करत असताना हा कुणाल पाटीलला आपण या ठिकाणी पाहतोय. 6 नंबरवरती गायकर सर तो फलंदाजीसाठी आला होता आणि त्यांच्या बॅट्समधून 10 मध्ये 30 धावांची एक चांगली इनिंग. हो यस डेफिनेटली फलंदाज बाद आहे. बॅटची कडा फलंदाज बाद होते. कुणालचा वादल तो मैदानावरती घुमलं गेलं होतं. तो कुठेतरी वादल इथे शांत झाला. धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण 64 या धावसंख्येवरती आणि 65 धावांचं आव्हान असेल तो खुशी 11 रेडगर टीमला. संदेश यांच्या षटकामध्ये आपण विचार केला तर 21 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे चांगली धाव या ठिकाणी बनवल्यात. सन्माननीय अमोल सालुंके यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय आकाश रमेश वावेकर नेट सेवा उपलब्ध मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. गौरव वावेकर, नागेश चव्हाण, एक आक्रमक अष्टपैलू क्रिकेटर डॉनल पोरजी, आकाश गोंधली, सागर पोरजी, रुपेश गोंधली, तेजस गोंधली आणि केतन गोंधली या सर्वांचं जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने स्वागत आहे. चांगली फलंदाजी झाली भीमाने नक्कीच. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावलंही संघाला संपूर्णपणे तालणार संकटमोचक फलंदाजी जर कुणी केली असेल तर कुणालना. परंतु पुढच्या 5 षटकामध्ये काय करणार काय बिघडणार पुन्हा एकदा एक रॉकस्टार कॉमेंटेटर आमचे बंधू तुल्य मित्र अर्थातच प्रवीण गायकर सरांकडे आपण बोलतोय. तत्पूर्वी डीजे मास्टर थँक्यू. किशोरपूरची रॉयल माणूस धानसर गावाचा 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा. जाईल तिथं डंका वाजतई, जाईल तिथं डंका वाजतई. त्याच्या नावाची चर्चा बाय, त्याच्या नावाची चर्चा बाय. आमच्या किशोरपूरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोरपूरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर दादाच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर दादाच्या नावाची या गावात चर्चा आहे. दोस्ती यारी हाय त्याची भारी, घेत नाही तो माघार. जित विषय हाय गंभीर तिथं किशोरपूरची खंबीर.
दोस्ती यारी हाय त्याची भारी घेत नाही तो माघार जित विषय हाय गंभीर तिथं किशोर 4G खंबीर सुख दुःखाला धावून जाई सुख दुःखाला धावून जाई गोर गरीबाला आधार हाय त्याचा गरीबाला आधार हाय आमच्या किशोर 4Gच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर 4Gच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर दादाच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या डीजे मास्टर इथे जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कुशी 11 रिडगर क्रिकेट संघाची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे यापूर्वी आवाज आपण साई आमचे राजे तलोजा मजकूर यांचा आपण ऐकलं आता आपण वळणार आहोत रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे थँक्यू महागुरु थँक्यू साई राजे रयतेचा तो राजा पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा जिजाऊंच्या आशीर्वादाने केली ज्याने स्वराज्याची स्थापना असे ते वीर शिवाजी जाणता राजा माझा त्या छत्रपती शिवरायांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा आणि जाऊया मॅचच्या दिशेने नेवाली क्रिकेट संघाचा विचार केला तर नावाली क्रिकेट संघाचा विचार केला मित्रांनो आमचे वरिष्ठ खेळाडू तसेच वरिष्ठ समालोचक नवनाथ सालुंके साहेब आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो नेहमीच युवा खेळाडूंना ज्यांचं दमदार योगदान राहिलं त्यांचं सहर्ष स्वागत तो चलेंगे मैदान की तरफ तो चलेंगे मैच की तरफ जहां पर जीतने के लिए लक्ष्य है टोटल 65 रनों का संदेश भोईर का आखिरी ओवर काफी महंगा गिरा जिस ओवर में मेरे ख्याल से 21 रन आए और जिसके बदौलत चलते हुए ये बड़ा टारगेट रख दिया है यानी कि तो टोटल 12 गेंदों में आखिरी 37 बटोरने में कामयाब रह चुकी है 37 रन बटोरे जय गणेश विष्णु स्पोर्ट्स 11 नावाली टीम के खिलाड़ियों ने चलेंगे मैदान की तरफ खुशी 11 रीडगर टीम की आरंभिक जोड़ी सौरभ और संदेश सौरभ भगत और संदेश भोईर ये आरंभिक बल्लेबाज और गेंदबाजी की कमान संभालने के लिए जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम की ओर से कुणाल पाटिल बल्लेबाजी में 30 रन बटोरे बॉलिंग में तैयार सामने सौरभ पहली गेंद के ऊपर उठाकर खेला जरूर है बॉलर के सर के ऊपर से विशेफ लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है उठाएंगे फील्ड करेंगे मात्र 1 रनों के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज सौरभ और उनका साथ देते हुए संदेश अब आएंगे स्ट्राइक एंड पर 1 रनों के साथ खुशी 11 भैरवदेव रीडगर टीम का रन संख्या मात्र लगी 1 रन दो आरंभिक बल्लेबाज काफी खतरनाक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उस तरीके से हम नावाली टीम की चर्चा करेंगे नावाली टीम की भी गेंदबाजी में ताकत है बल्लेबाजी अच्छी रही और लेट कट खेलने का प्रयास बढ़िया फील्डिंग डायरेक्ट हिट कर लीजिए डायरेक्ट हिट अगर होता एक हाथ रिस्क लेते तो ये बड़ा विकेट आपके हाथ में लग सकता लेकिन जितनी देर तक वहां पर मैदान में रहेगी ये जोड़ी उतनी तकलीफें जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम को बनती रहेगी 2 रन बने स्कोर कार्ड के ऊपर कितने रनों तक ये पार्टनरशिप जाएगी आने वाला समय ही बता पाएगा लेकिन आज का दिन परफॉर्मेंस काफी अच्छा रहा है कुणाल पाटिल का दोनों बल्लेबाज 1-1 रन पर नाबाद खेल रहे हैं लक्ष्य है 65 रनों का और उसका पीछा करते हुए अब तक का ये पहला पावर प्ले इस बार मिस हुए बल्लेबाज क्लीन बोल्ड सौरभ भगत बैक टू द पवेलियन स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची ही कहाणी त्या राजाची हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी इथे सन्मान्य निलेश पाटील धरणा यांचं आगमन झालेलं आहे खुशी 11 रीडगर क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो संघाचे पुरस्कर्ते आहेत नेरे दोंद्रे विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष गुरुनाथ बोपी रीडगर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि त्यांच्या वतीने संघाला स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत गुरुनाथ बोपी आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे जबरदस्त यहाँ पर बॉलिंग का प्रदर्शन अब तक दिखाते हुए अपने टीम के लिए लेकिन रीडगर खुशी 11 रीडगर टीम के किसी एक बल्लेबाज को रुकना पड़ेगा जो इतने बड़े लक्ष्य का पीछा करना है न्यू बैटर आप देख सकते हैं सिद्धार्थ भोपी और सिद्धू के लिए पहली गेंद बाहरी किनारा लगा विकेट कीपर के ऊपर से 2 खिलाड़ी उनके पीछे थे उनके भी पहुंच से दूर गेंद सीमा रेखा पार शायद पहला डेब्यू मैच होगा सिद्धू का और शुरुआत बेहतरीन 4 रन
0 नंबर 6260 अरे नमपुरी का हीरो सतीश भाई। धन्यवाद डीजे। चलिए अपना पहला डेब्यू मैच खेलते हुए ग्रामीण का और 4 रनों के साथ अपने पारी की शुरुआत की। थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल ऊंचा होता हुआ होगा, लेकिन सामने पे बल्लेबाज कुणाल पाटिल मानतम गेंदबाज के खिलाफ उन्होंने ये बड़े शॉट का प्रयास किया था। बड़ा शॉट तो खेला जरूर है, गैप में है ये गेंद, एक्स्ट्रा कवर की तरफ लगातार का ये सिद्धू के बल्ले से चौका, 4 रन। रनों की जरूरत है। सिद्धू के 2 ये चौके, उनको कॉन्फिडेंस तो लेवल जरूर दिखा जाएगा, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी चल रही थी सिद्धार्थ कुणाल की, वो गेंदबाजी काफी बढ़िया नजर आती हुई। और चलिए इस बार मौका बनेगा, मिड ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे, कैच ड्रॉप। एक जो खिलाड़ी है मैदान के अंदर सिद्धू, वो बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, युवा चेहरा है, कप्तान ने उन्हें भरोसे के साथ मैदान के अंदर भेजा है और उस खिलाड़ी को जीवन दान देना कहीं ये तो नहीं कि आने वाले ओवरों में कुछ अपने गेंदबाजों खतरे की घंटी। ओवर समाप्त, पहले पावर प्ले के समाप्ति के बाद 11 रन। इथे सन्माननीय साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि साक्षी ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर संजय शेठ मात्रे साहेब इनामपुरी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे आलेलं आहे। मनपूर्वक आपलं आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या समवेत त्यांचे साडू बंधू आदरणीय संतोष शेठ पाटील डायगर, एक नामांकित व्यक्तिमत्व, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जपणारे एक दमदार व्यक्तिमत्व संतोष शेठ पाटील साहेब, आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपलं साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे साहेब, सन्माननीय संजय शेठ म्हात्रे आणि किशोरदादा पोरजी यांच्या वतीने, आमच्या बालाराम मडवी यांच्या वतीने आपलं आम्ही इथे स्वागत करत आहोत। क्या बात है, जिंदगी से लड़ने वाला जिंदगी जीना सीख जाता है, मुश्किलें सहने वाला मुश्किलों के बीच में रहना सीख जाता है। क्या इस क्रिकेट के खूबसूरत इस खेल में कौन जीतेगा और कौन हारेगा आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन जैसे को तैसे जवाब अगर देना है तो अच्छा क्रिकेट खेलना होगा। युवराज सिंह को याद कीजिए, वीरेंद्र सहवाग को याद कीजिए, उन्होंने कहा था जब बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, वरना क्रिकेट में वाट है। और ये क्रिकेट में बने रहने के लिए दर्शकों की तालियां अगर चाहिए तो अच्छा क्रिकेट खेलना हर एक खिलाड़ी को जरूरी होता है। और इस बार इनसाइड आउट कैप पे ढूंढा है, छोड़ा हुआ कैच क्या महंगा साबित हो सकता है। एक्स्ट्रा कवर, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को रोके, तब तक बल्लेबाज सिद्धू के पास दूसरा रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचा है 13 रन। हमारे टाइगर के मेहमान देख सकते हैं, टाइगर के गांव में भी एक बड़ी नाइट टूर्नामेंट महागुरु नजर आती है। ये कैच देखिए, पिछला मिटॉन के खिलाड़ी के द्वारा छूटा आसान सा कैच था, सूरज की किरणें थोड़ी सी आई होगी, उसकी वजह से उन्हें थोड़ी सी दिक्कत भी होगी। अब ट्रैकर की बॉल, फील्डर मौजूद है, एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन जरूर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 14 रनों के ऊपर। मैच काफी अच्छा होगा, इसमें कतई संदेह नहीं है। आत्मविश्वास जीवन की सबसे खूबसूरत सुबह होती है, जो आपके पूरे दिन में खूबसूरत बनाए रखती है। आत्मविश्वास किसका बड़ा होगा? सौरभ का विकेट जाने के बाद यहां पर जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम ने थोड़ा सा पगड़ा भरपूर भारी किया है, लेकिन फील्डरों का साथ मिलना भी उनके लिए बहुत जरूरी होगा। संदेश भोईर ताकतवर बल्लेबाज है, अभी तक लगातार नॉन स्ट्राइक एंड पर थे, काफी कुछ सिद्धू ने बल्लेबाजी में प्रदर्शन दिखाया। बोलो तैयार, अच्छा शॉट खेला है, हवाई यात्रा लेकर क्या दूरी कर पाएगी खिलाड़ी, लॉन्ग ऑन में मौजूद, आसान सा कैच, एक और तगड़ा झटका खुशी 11 रीडगर टीम को। उसकी जबरदस्त, उसकी जबरदस्त, उसकी जबरदस्त, हीरो साले हैंडसम दिसता, हम सबका है प्यारा दोस्त, हम सबका है प्यारा दोस्त, हम सबका है प्यारा दोस्त। उसके साथ है संजय भाई, विजय पाटिल, समीर दलवी, सबका स्वागत अभी करो, तहे दिल से वेलकम करो। अरे नमपुरी का हीरो सतीश भाई, डीजे इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। धानसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय रमेश वावेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे।
यावं व्यासपीठावर आपलं साक्षी ट्रॉफी 2025 स्पर्धा ऑर्गेनाइजर कमेटीच्या वतीने स्वागत आहे. 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर बॉलर तैयार और आते ही लेट बढ़िया शॉट खेला है, बैकफुट पर जाकर पंच किया है, बैकफुट पॉइंट की तरफ, गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन. हमेशा जो हमारे मेहमान होते हैं खिलाड़ियों के ऊपर बख्शिशों का बौछार करते हैं. जो कोई भी मेहमान अगर खिलाड़ियों के ऊपर बौछार करते तो महागुरु आप हमेशा कहते हैं वी आर द व्हेरी लेस पीपल. हा, निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने बघा अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिज्ञा दिली की प्रवीण क्रिकेट खेळामध्ये असे कमी प्रेक्षक भेटतात. देर आर व्हेरी मेनी पीपल टू क्लॅप हँड, देर आर व्हेरी मेनी पीपल टू सी द मैच, बट देर आर वेरी लेस पीपल दो शॉर मनी और क्रिकेट लाइक ऐसे कम दर्शक मिलते हैं जो इनामों की बरसात के लिए जाने जाते हैं. चौका आया, इंपॉर्टेंट चौका था, थोड़ी सी दबाव में थी खुशी 11 रिडगर टीम की रन संख्या पहुंची 18 के ऊपर. 65 का लक्ष्य है. कभी हारने का इरादा हो तो उन लोगों को याद कर लेना कि जिन्होंने कहा था ना कि बेटा तुमसे नहीं होगा, ये करके दिखाना पड़ेगा खिलाड़ियों को. वो इस बार भी लेट कट करने का प्रयास करा, फील्डिंग जिसका फायदा जरूर मिलेगा. गेंद दंदन करती हुई थर्ड मैन सीमा रेखा की तरफ, बैक टू बैक ये दिल मांगे मोर, 4 रन. इथे नावाली क्रिकेट संघ जय गणेश विष्णू स्पोर्ट नवाली क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिक साठी स्पर्धेचे आमचे आयोजक साक्षी एंटरप्राइजेस संजय शेठ मात्रे साहेब यांच्या वतीने 3000 रुपयाचं बक्षीस. क्या बात है, चौकों के हैट्रिक के कगार पर है. स्लोवर वन गेंद के दिया है, फंसा दिया है अपने जाल में. ये क्या कर रही है मैदान के अंदर. राहुल का भी क्या छोड़ा है लेकिन ये कैच नहीं, क्या मैच भी छोड़ा है, ये बाउंड्री भी मिली है. गेंद सीमा रेखा पार, 4 रन. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. क्या बात है, दमदार संगीत. मगाशी आम्ही उल्लेख केला होता संजय शेठ आणि सतीश शेठ एवन जोडी तुम्ही पाहू शकाल. संजय दादा सतीश दादा आमचा लय भारी, आई गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एक्का नाद नाही करा वाघांचा. कारण रायगड जिल्ह्यामध्ये नाव फक्त गाजतंय तर म्हणजे आमचे संजय शेठ आणि सतीश दादांचा. आणि दमदार संगीत तुम्ही साधले त्यांच्या माध्यमातून. आज सुपर संडे म्हणजेच लगातार 5 दिवस या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, प्रत्येकासाठी उत्तम जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आणि आज तर स्पेशल डालमुंडी तुम्हाला पाहायला मिळाली आणि हे वैशिष्ट्य आहे. सातत्याने उल्लेख करत आम्ही आणि त्यांच्या नावाची जेव्हा स्पर्धा असते तिथे कधी कोणी उपाशी जात नाहीये. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के समाप्ति के बाद 26 रन 13.00 की रन रेट से 26 बने. अब जीतने के लिए 18 गेंदों में 39 रनों की जरूरत, यानी कि प्रति ओवर 13 का रिक्वायर्ड रन रेट है. और यहाँ पर 13 की बात करेंगे तो मेरे ख्याल से अभी भी वही रन रेट बरकरार रखा है. वही हकदार है किनारों के जो बदल दे बहाव के धारों को. आप यहाँ पर छोड़े हुए कैचेस क्या कितने महंगे गिर जाएंगे. टॉप ऑर्डर का खात्मा करने में जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम कामयाब हुई थी. 2 सलामी घातक बल्लेबाज आउट हुए थे. एक स्विप शॉट का बेताज बादशाह संदेश लौटा था जल्दी. उसके बाद सौरभ, वो भी दमदार बल्लेबाज है, वो भी लौटे थे जल्दी. लेकिन ये 2 खिलाड़ियों के कैचेस छूटे. क्या इनका फायदा खुशी 11 भैरव देव रिडगर को मिलेगा. मामा संजय मात्रे यांच्या वतीने भाचा परिवार प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. क्या बात है, फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग है. खिलाड़ी गेंद के नीचे लॉन्ग ऑन के आते हुए इस बार तीसरी गलती. ये क्या कर रही है नावाली टीम. बिल्कुल ये भी कैच ड्रॉप. 3 कैच छोड़ चुके हैं. अगर मैच समाप्त होने के बाद महागुरु अगर जीतिए तो बात अलग, हारने के बाद कौन किसको पूछेगा भाई तूने क्यों छोड़ा. बघा गोलंदाज आहे भाचा आणि आपले आयोजक आहे संजय शेठ मात्रे मामा, की जिंकूया मामाचे प्राइज, मामाचे पैसे जिंकूया. ही सुवर्ण संधी आहे प्रवीण गोलंदाजासाठी. क्या बात है, मामा भांजे के लिए जान लगाते हुए, यानी कि देखेंगे कितना कमाल कर पाएंगे. ये देखिए पिछला कैच, ये जो कैच था काफी देर तक हवा में थी. आसानी के साथ इस कैच को पकड़ना चाहिए था. महागुरु तीनों के तीनों कैचेस थे, उसमें कोई बड़ी हड़बड़ाहट करने की जरूरत नहीं थी. आराम से कैच लेना चाहिए था. चलिए मौका मिला है, क्या फायदा ले पाएंगे. इस बार बड़ा शॉट खेला है, चौथी कैच का मौका आएगा.
इस बार कोई चूक नहीं, अच्छा कैच, बल्लेबाज होंगे आउट। तीसरा करारा छटका खुशी 11 हिटकर टीम को। तीसरा 3 विकेट के नुकसान के ऊपर रन संख्या मात्र रुकी हुई अभी तक 28 रन, यानी कि जीतने के लिए 65 रनों का लक्ष्य। 16 गेंदों में आप चाहिए 37 रनों की जरूरत। 3 बेहतरीन सलाह, सोचो मत, शुरुआत करो, बताओ मत, करके दिखाओ, वादा मत करो, साबित करो। क्या साबित कर रही है इस मैदान के ऊपर जय गणेश विष्णु स्पोर्ट्स 11 नावली? अपने आप को कैचेज छूटे, लेकिन यहां पर साबित करना पड़ेगा खुशी 11 भैरव देव रिडकर टीम को। दबाव दोनों तरफ है, दोनों तरफ यहां पर मुकाबला काफी गर्म है। सुपर संडे का मैच कैसा होना चाहिए? कल जैसे हमने देखा 2 गेंदों में 9 चाहिए थे, वलवली टीम के गेंदबाज को छक्का धागा था, ओली टीम के बल्लेबाज भिवंडी से आई थी और फिर 1 बॉल में 3 वो मैच बचाया था वलवली टीम ने। क्या उसी कगार पर यह भी मैच जाएगा? आते ही उड़ाया घुटने टेक और इस क्रिकेट के क्षेत्र में यह सिक्सर देख 6 रन। यहां पर आते छक्का धाक दिया है बल्लेबाज अमित अशोक भूपी, इनके सुपुत्र है अमित। जड़ में डालने की कोशिश, बिल्कुल यहां पर हल्के हाथों से खेला जरूर, बल्ले का हिस्सा किनारा जरूर लगा, तब तक अच्छी फील्डिंग, वहां पर 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 35 के ऊपर। जीतने के लिए अभी भी मेरे ख्याल से 14 गेंदों में 30 रनों की जरूरत है। अनुभव उम्र से नहीं, परिस्थितियों का सामना करने से आता है। दोनों भी युवा बल्लेबाज है और गेंदबाज की तारीफ करेंगे, वो भी युवा है, लेकिन प्रयास जारी है। लेकिन एक छक्का आने के बाद खुशी 11 भैरव देव रिडगर टीम के खेमे में हर्षोल्लास आप देख सकते हैं। न्यू फ्रेशर बैटर मैदान के अंदर, माफ कीजिएगा, स्ट्राइक एंड पर जो आए थे नंबर 3 के पोजीशन पर, वो राहुल भगत, और रिवर्स शॉट्स खेलना चाहते थे, अपील की गई थी विकेट कीपर के द्वारा, रिस्पांस नहीं मिला, वहां पर डॉट बॉल की समाप्ति। वैसे रिवर्स शॉट्स बेहतरीन खेलते हैं, लेकिन इस बार नाकामयाबी नजर आई। डॉट बॉल की समाप्ति, 13 गेंदें 30 रनों की जरूरत। 13 का प्रति ओवर रिक्वायर रन रेट था, आप उसी के कगार पर तो चल रही है। बिना किए कुछ जय जयकार नहीं होती मेरे भाई, अगर हिम्मत ना हारे तो हार कर भी हार नहीं होती। लास्ट बॉल, फुल टॉस बॉल किया है जरूर, उसको पनिशमेंट मिलेगी और राहुल का छोड़ा हुआ कैच उसका फायदा लेते हुए गेंद सीमा पार, और इसी 6 रनों की मदद से तीसरे ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद 41 रन, 65 का टारगेट, जीतने के लिए 12 गेंदें और मेरे ख्याल से चाहिए 24 रनों की जरूरत। तब तक ड्रिंक्स पाणी जाएगा मैदान में। सुनते हैं महागुरु की जबानी की महागुरु जेव्हा पाणी जातो मैदानावरती तेव्हा आपण काय सांगाल? हा, निश्चित स्वरूपात बघा, प्रवीण गायकर आपल्या मताशी मी सहमत आहे। संजय दादा मात्रे आहेत, आमचे बालाराम मडवी, मोहन दादा, जीवनामध्ये बघा जल आहे तो कल आहे, पाण्याला किती महत्त्व आहे आणि पाण्याचं महत्त्व एका कवीने आपल्या कवितेतून खऱ्या अर्थाने दाखवून दिलेलं आहे की नाही होटावर ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना प्रवीण, त्यावेळेस होठ सुकले जातात आणि तेव्हा कवी काय म्हणतो बघा की नाही होटावर साये डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी। क्या बात है, ठोक दीजिए। हॅन्डसम डॅशिंग स्वभाव भारी, इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा, पनवेल तालुक्यात वाजताई डंका, सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा, नारायण म्हात्रे, नारायण म्हात्रे, पिता लाभला भला, नाव कुळाचा रोशन केला। सन्माननीय गौरव वावेकर, विजय पोरजी, नागेश चव्हाण, डोनाल्ड पोरजी आणि आकाश गोंदली यांचं इथे आगमन झालेलं आहे। यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। महागुरु, आपण तिन्ही मान्यवर स्क्रीनवरती पाहताय, संजय शेठ, त्यांच्यावर त्यांचे साडो टायगरचे, बघा तिघांना जर पाहिलं तर ते महागुरु तुम्हाला गाणं आठवतं लागत, सुषमा तुझ्या डोळ्याला शोभतोय चष्मा, अगदी ब्लॅक ब्लॅक तिघांचा तुम्ही हा चष्मा पाहू शकाल।
बालाशेठ नक्कीच टायगरचे त्यांची बालराम मडवी साहेब धरणा, निलेश पाटील साहेब स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या समेत आपण आमचे हे सर्व देवान वावेकर साहेब, नाना पोरची साहेब आणि आमचे टाइगरचे त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। चलिए 12 गेंदों में चाहिए 24, मैच होगा ऑन। बॉलिंग मार पर तैयार होंगे इस मर्तबा कुणाल पाटिल, जिस कुणाल ने पहले पावर प्ले में बेहतरीन गेंदबाजी की थी, लेकिन अमित अशोक पोपी इनके पिताजी आड़े बल्ले के पूरी तरीके से बेताज बादशाह जाने जाते थे। स्क्वायर लेग उनका फेवरेट स्ट्रोक था, घुटने के टेर पर बढ़िया बल्लेबाजी करते थे, लेकिन आज पापा के कदमों के ऊपर कदम रखते हुए ये अमित पोपी भी बढ़िया बल्लेबाजी करते हुए। बॉलर तैयार और जड़ में डालने का प्रयास जरूर किया था, टैप किया इस बॉल को, बॉलर खुद जाएंगे वहां पर, रोकेंगे तब तक 1 रन। यहां पर ये ओवर अगर कम रनों का आता है तो जय गणेश विष्णु स्पोर्ट्स 11 नाबालिग टीम मैच में बनी रह सकती है। अगर ये रन आते हैं इस ओवर में तो मात्र यहां पर खुशी 11 भैरवदेव रेडगर टीम अपना पकड़ा मजबूत कर पाएगी। 11 गेंदे 23 रनों की जरूरत है। अगर मुसीबतें हैं तो मुस्कुरा के चल, आंधियों को पैर तले दबा के चल, मंजिल की औकात नहीं है तुझसे दूर रहने की, विश्वास इस कदर खुद में जगा के चल। बढ़िया मैच अब तक नजर आती हुई दो टीमों के बीच में। शॉट अच्छा खेला है लेकिन खिलाड़ी मौजूद है, यहां से पलटवार कर सकती है। टर्निंग पॉइंट विकेट, राहुल भोईर बैक टू द पवेलियन। राहुल भोईर फैन है तो भांजा रोहित शर्मा का फैन है प्रथमेश मौजूद होते हुए, लेकिन बोलो तैयार। इस बार इनफील्ड के ऊपर से क्लियर करने का प्रयास, ये समय 1-1 का नहीं है, यहां पर बड़ा शॉट चाहिए खुशी 11 भैरवदेव रेडगर टीम को। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 43 रन। 8 गेंदे माफ कीजिएगा, 22 रनों की जरूरत। 8 गेंदे 22 रनों की जरूरत। क्या कोई एक हाथ बड़ा हिट यहां से खुशी 11 भैरवदेव रेडगर टीम को वापसी का रास्ता दिला पाएगी, लेकिन अब तक कुणाल पाटिल की गेंदबाजी शानदार नजर आ रही है। नॉट आउट खेल रहे बल्लेबाज अमित पोपी 1 छक्कों की मदद से 8 रनों के ऊपर। उनके ऊपर कई सारी अपेक्षाएं, जिन्हें तूफान पालने का शौक है, आंधियों का खौफ नहीं होता उन्हें। तो चलिए इस बार सफल होकर खेलने का प्रयास, क्रॉस पैडेड लेकिन लेग स्टंप से बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा। एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचाए 44 रन। 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 21 रनों की जरूरत। दिल की धड़कनें तेज है, अभी तक सांस थाम कर दर्शक मन मुराद मैच का आनंद लेते हुए, सपने अधूरे रह जाते हैं मेरे भाई उनके जो अपनी मेहनत की कटौती करते हैं। बोलो तैयार, उजड़ में डालने का प्रयास, अलोंग द कारपेट, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अब आने वाली अंतिम 7 गेंदे और जीतने के लिए चाहिए 20 रनों की आवश्यकता। क्या किसका पगड़ा भारी होगा, किसके हाथ में यह मैच जाएगा, क्योंकि सफलता हाथों के लकीरे में नहीं मेरे भाई, माथे के पसीने में होती है। जाकर पूछो कि वो पेन की कीमत क्या होती है। ज्या पेनाला आपण कमी आखतो तो पेन 5 करोड़चा चेक लेण्यासाठी देखील उपयोगी ठरतो, लेकिन यहां पर देखेंगे क्या गेंदबाज काम आएंगे उनकी टीम के लिए, या बल्लेबाज निशु अपना पुराना रूप सादर करेंगे। जड़ में लाने की कोशिश, ये भी गेंद थी, 1 रन तो पूरा, और क्या दूसरा का प्रयास करेंगे, रनआउट का मौका शायद बन सकता था, बाल बचे। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 47 रन, यानी कि 6 गेंदे 18 रनों की जरूरत। हाई वोल्टेज ड्रामा सुनते हैं डीजे सागर ओम साई की एक संगीत।
सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला त्याला गणपती बाप्पा यो पावला रायगड ठाण्यात फेमस झाला। बिल्कुल कुणाल पाटिल की अगर बॉलिंग आपको पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां दोस्तों। बल्लेबाजी करते हुए उन्होंने अपने टीम के लिए 30 रनों का योगदान दिया और बॉलिंग करते हुए 2 ओवर में रन खर्च किए मात्र 17 और 2 बड़ी सफलता है उनके नाम पर। अब भवितव्य होगा किसके हाथ में? जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली का गेंदबाज आएगा बॉलिंग के लिए विराज और भवितव्य होगा खुशी 11 भैरव देव रिडगर टीम का। इन 2 खिलाड़ियों के ऊपर अमित भोपी और उनके साथ होंगे निशु यानी कि निशांत भोपी। ये भोपी ब्रदर्स क्या मैदान के अंदर आग लगाएंगे या फिर बॉलिंग मार्ग पर जो बॉलर है विराज वो अपने टीम के लिए राहत की सांस देना चाहेंगे? हर इंसान अपने जिंदगी में हीरो होता है, बस कुछ लोगों की फिल्में रिलीज नहीं होती। क्रिकेट में अगर आपकी फिल्म रिलीज होनी है तो आपको परफॉर्मेंस दमदार देना पड़ेगा। नेक्स्ट मैच इसमें से जो जीतेगा चाहे वो रिडगर हो या फिर नावाली हो उन्हें खेलना है मेरे ख्याल से ओम नर्मदेश्वर किरौली टीम के खिलाफ। तो उनके कप्तान से भी गुजारिश करेंगे कि आइए यहां पर टॉस बॉक्स में, क्योंकि समय हो चुका है लगभग 3:45 बजे का। वो भी देख रहे होंगे किरौली टीम कि उनके सामने कौन सी आएगी, खुशी 11 रिडगर या नावाली टीम। बोलो तैयार। पहली गेंद सामने खेला है, फील्डर मौजूद है वहां पर विपुल, 1 ही रन मिलेगा। दूसरे का प्रयास करना चाहते थे लेकिन थ्रो विकेट कीपर की तरफ 1 रन मिलेगा। 1 की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 48 रन। 5 गेंदों में आप जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। 17 का खतरा किसके ऊपर मंडराएगा, क्योंकि मेहनत सीढ़ियों की तरह होती है, भाग्य लिफ्ट की तरह होता है। किसी भी समय लिफ्ट तो बंद हो सकती है पर सीढ़ियां हमेशा ऊंचाई की तरफ ले जाती है। किसको ले जाएगी ये मैच ऊंचाई की तरफ? जन्मिलाने की कोशिश 12 लंग द कारपेट ऑन साइड में 1 सिंगल मिलेगा। पहले कुछ ओवरों में गलतियां हुई थी जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम के खिलाड़ियों की ओर से, कैचेज छूटे, उसका फायदा खुशी 11 रिडगर टीम के बल्लेबाजों ने लिया था। लेकिन आप यहां पर रोक लगा दी है। रातें भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो कर मेरे भाई, सब कुछ अच्छा होगा। किसके लिए अच्छा होगा यह मंजर? क्योंकि अंतिम 4 गेंदें 16, क्या कोई बड़ा शॉट या रोक पाएंगे? ओ मिस कर दिए है बल्लेबाज। फुल टॉस गेंद के ऊपर कोई फायदा नहीं उठा पाए, डॉट बॉल की समाप्ति। अब आने वाली 3 गेंदें, 2 छक्के, 1 बाउंड्री की तलाश, यानी कि लगभग अब चित्र स्पष्ट है कि आने वाली जो 3 गेंदें हैं उन 3 गेंदों के ऊपर बड़े शॉट लगाने ही पड़ेंगे। बोलो तैयार। खेला है बड़ा शॉट, इस बार हवाई यात्रा लेकर जाएगी एक नई मंजिल की ओर। सीमा रेखा पार 6 रन। भाई डीजे आप देखिए किसमें कितना दम और कौन यहां पर होगा बाजीराव सिंघम। जो पसंद है वो करते रहो, हार और जीत दोनों की जिंदगी के पहलू है। 2 गेंदें 10 रनों की जरूरत, मैच ऑन। चलिए इस बार छोड़ दिया है वाइड बॉल, यानी कि लगभग कल जैसा ही चित्र स्पष्ट नजर आ रहा है। 2 गेंदों में 9, कल यही समीकरण था। आरडी ओली भिवंडी और हिमांशु इंटरप्राइजेस वलवली, इन दोनों के बीच में कंपलसरी चेसिंग, ये टूर्नामेंट का नियम, यानी कि 2 गेंदें 9 रनों की जरूरत। बॉलर तैयार विराज। तो चलिए इस बार फिट हुए बल्लेबाज, लगभग ये सांस अब छोड़ दी होगी, राहत की सांस ली होगी जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम के खिलाड़ियों ने, क्योंकि लगभग ये मैच उनके हाथ से छूट रहा था ये छक्के के बाद। लेकिन चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति, 1 गेंद और जीतने के लिए चाहिए अब 9 रनों की जरूरत। चलिए इस बार हवा में गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में और ये कैच ड्रॉप, लेकिन मैच जीता अभिनंदन टीम जय गणेश विष्णु स्पोर्ट्स 11 नाबाली टीम। रिडकर टीम ने आखरी 2 ओव्हर में म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये जवळजवळ 37 धावा खर्च केल्या आणि त्याच धावा त्यांना अंगलट आल्या आणि इथून त्यांना हा सामना गमवावा लागतोय। झालेल्या चुका सुधारून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि विजय क्रिकेट संघ नावाली क्रिकेट संघ नवनाथ सालुंके तुमच्या संघाचं अभिनंदन आणि त्यांचा कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी पाठवा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी ओम नर्मदेश्वर किरवली संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी अब सामन्याचा सामनावीर ज्याने 11 बॉल 30
आणि 2 ओव्हर फेकत असताना अवघ्या 17 धावा दिल्या, 2 महत्वाचे गडी बाद केले. तो कुणाल